नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 6 मे 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव होता. सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर. या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती 92 क्विंटलची. कमीत कमी दर 5,500 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,050 रुपये. त्यानंतर बार्शी 26 क्विंटलची तूर आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700, तर सर्वसाधारण तूर बाजार भाव 6,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. 7 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,550, तर सर्वसाधारण दर 6,475. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली होती तुरीची मित्रांनो 1,475 क्विंटलची. कमीत कमी दर 6,405 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,100 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,850. त्यानंतर अकोला तूरलाल. आवक आलेली होती 1,300 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,400 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,000. त्यानंतर अमरावती तूरलाल. आवक आलेली होती या ठिकाणी 3,693 क्विंटलची. कमीत कमी दर 6,950 रुपये, जास्तीत जास्त दर 7,150, तर सर्वसाधारण दर 7,050. त्यानंतर धुळे तूरलाल. आवक आलेली होती 98 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले मित्रांनो 5,680, जास्तीत जास्त दर 6,095, सर्वसाधारण दर 6,905. त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल. आवक आलेली होती 381 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 7,090 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,845 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूरलाल. आवक 130 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,650 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा. या ठिकाणी 80 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूरलाल. आवक आलेली होती 1,186 क्विंटलची. या ठिकाणी जास्तीत जास्त दर 7,250 रुपये, कमीत कमी दर 6,800, तर सर्वसाधारण दर 7,137. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट. जिल्हा आहे वर्धा. आवक आलेली होती 2,834 क्विंटलची. या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते 7,200 रुपयापर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 5,900, सर्वसाधारण दर 6,300. त्यानंतर अमळनेर तूरलाल. आवक आलेली होती 300 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,131 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर. जिल्हा आहे अकोला. आवक लाल तुरीची 300 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100, तर सर्वसाधारण दर 6,875. त्यानंतर बाजार समिती सावनेर. जिल्हा नागपूर. लाल तुरीची 804 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी 6,910 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,750 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड. कमीत कमी दर 5,600, जास्तीत जास्त दर 6,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 5,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे रावेर तूरलाल. कमीत कमी दर 6,240 रुपये, जास्तीत जास्त दर 6,410, तर सर्वसाधारण दर 6,240. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत. जिल्हा परभणी. आवक आलेली होती 23 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,800, सर्वसाधारण दर 6,700. त्यानंतर बाजार समिती गंगाखेड तूरलाल. आवक आलेली होती 9 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मेहकर तूरलाल. 280 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900, तर सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती नांदगाव तूरलाल. 36 क्विंटलची तुरीची आवक आलेली होती मित्रांनो काल. कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,675 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,550 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती दौंड पटास. आवक आलेली होती 4 क्विंटलची. कमीत कमी दर 6,370, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 6,450 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,370. त्यानंतर
पुढील बाजार समिती मंगळवेढा तूर लाल 70 क्विंटलची आवक आलेली होती। या ठिकाणी कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,820, तर सर्वसाधारण दर 6,300। त्यानंतर औराद शहाजनी तूर लाल 123 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,950, तर सर्वसाधारण दर 6,725। त्यानंतर बाजार समिती आहे राळेगाव, जिल्हा आहे यवतमाळ, आवक 87 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,850, तर सर्वसाधारण दर 6,800। त्यानंतर बाजार समिती भंडारा तूर लाल, आवक 3 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 6,800। त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर, जिल्हा नागपूर, तूर लाल 250 क्विंटलची तुरीची आवक आलेली होती मित्रांनो। या ठिकाणी जास्तीत जास्त दर 6,700 रुपये, कमीत कमी दर निघालेले आहे 6,400, तर सर्वसाधारण दर 6,615 रुपये प्रति क्विंटल। तर मित्रांनो, कालच्या तुरीच्या बाजारभावात राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळालेला असून जवळपास 100 ते 125 रुपयाचा दबाव या ठिकाणी मिळालेला असून 100 ते 150 रुपयापर्यंत काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात घट बघायला मिळालेली आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आहेत सिंधी, या ठिकाणी 16 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,500, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,720 रुपये। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पुलगाव, जिल्हा आहे वर्धा, आवक आलेली होती 27 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,550 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू तूर लाल, आवक 213 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,750 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळंब, जिल्हा आहे यवतमाळ, आवक आलेली होती या ठिकाणी 27 क्विंटलची, कमीत कमी दर 6,655 रुपये, जास्तीत जास्त दर 6,805, तर सर्वसाधारण दर 6,700। त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी, जिल्हा यवतमाळ, तूर लोकल, आवक 140 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,850, सर्वसाधारण दर 6,600। त्यानंतर किल्ले धारूर, कमीत कमी दर 4,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,550 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 6,400 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळंब, या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900 रुपये, कमीत कमी दर 6,600, तर सर्वसाधारण दर 6,710 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल, 1,727 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 5,500, जास्तीत जास्त दर 7,250 रुपये, तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव या ठिकाणी 6,392 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर, तूर लोकल, आवक आलेली 435 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघाले आहे 6,681 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,350। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो दर्यापूर, जिल्हा आहे अमरावती, 1,000 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,085 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,900। त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी, आवक 961 क्विंटल पांढऱ्या तुरीची, कमीत कमी दर 5,600, जास्तीत जास्त दर 7,111 रुपये, तर सर्वसाधारण दर जालना या ठिकाणी 6,850। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, आवक पांढऱ्या तुरीची 93 क्विंटलची, कमीत कमी दर 6,400, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,800 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,600। त्यानंतर माजलगाव तूर पांढरी, 91 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,818 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव तूर पांढरी, 33 क्विंटलची तुरीची आवक, कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,850 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर माजलगाव या ठिकाणी 6,800 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 6,400 रुपये प्रति क्विंटल। तर मित्रांनो, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीला राज्यातला सर्वात कमी बाजारभाव मिळालेला आहे, 6,400 रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव मिळालेला होता। त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,480 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,200। त्यानंतर औराद शहाजनी तूर पांढरी, 128 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर
6,501 रुपये, सर्वसाधारण दर 6,779 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,060 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा तूर पांढरी कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,690 रुपये, तर सर्वसाधारण दर मित्रांनो 6,400 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव। राज्यातल्या तूर बाजारभावात काल मित्रांनो दबाव बघायला मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल तूर बाजारभाव कमी झालेले आहे। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।